एक गोष्ट अशी आहे की मी दोन गोष्टीसाठी प्रेस बोलवली. एक म्हणजे संजय शिरसाट यांचं जे या ठिकाणी निवेदन आलेलं होतं की राऊत यांना वर होत असलेल्या कारवाईबद्दल आम्हाला आनंद होत आहे आणि मला असं विचारण्यात आलेलं होतं की तुमच्या सगळ्या आमदारांची भावना आहे का. तर आमच्या आमदारांची अशी कोणतीही भावना नाही. त्यांना अटक व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी कुठलीही मागणी आम्ही स्वतः केलेली नाही आहे. किंबहुना कालचा जो दौरा आदरणीय शिंदे साहेबांचा झाला ज्याच्यामध्ये भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी यांच्याशी भेट झाले त्याचाही काहीही संबंध हा राऊतांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात नाही आहे. राऊतांवरची कारवाई ही पूर्वीपासून चालू आहे आणि ती पत्रावाला चाल या संदर्भातली चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी अशा तऱ्हेच्या बातम्या दिल्या जातात. राऊतांच्या बोलण्याबद्दल निश्चितपणे प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये चीड आहे, परंतु राऊतांवर होणारी कारवाई ही व्हावी किंवा न व्हावी हे सर्वस्वी त्यांच्यावर त्यांच्या संदर्भात असलेले पुरावे त्यांच्या चौकशीमधून काय निष्पन्न होतं याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे या कारवाई आहे की लोकांकडून त्यांच्या राहत्या जागा ताब्यात घेतल्या जातात आणि त्यांना रस्त्यावर आणलं जातं. प्रत्यक्षात त्यांना घरं दिली जात नाही. खरं तर ही जी स्कीम आहे ही स्कीम मुळातच बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की गोरगरीब माणसाला त्यांच्या हक्काची जागा मिळावी हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी या वेगवेगळ्या स्कीम या पुनर्वसनाच्या करण्यात आल्या. परंतु याच्याचमध्ये जर काही घोटाळा होत असेल तर त्यांनी सर्वसामान्य मनुष्य जो चाळीमध्ये राहतो जो झोपडपट्टीमध्ये राहतो त्याच्यावर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे राऊतांचा त्याच्याशी संबंध आहे की नाही याच्यापेक्षा जास्त असे प्रकार जर कुठे घडत असतील तर त्या सर्वसामान्य मुंबईकराला न्याय मिळाला पाहिजे. ते रस्त्यावर येता कामा नये ही आमची भूमिका आहे आणि ती आमच्या सर्व आमदारांची सर्व भूमिका आहे. देखिए, एक इस तरह की गलतफहमी फैलाई जा रही है कि कल हमारे मुख्यमंत्री महोदय का दौरा हुआ था दिल्ली में और उसके बाद ये कार्रवाई हो रही है. उसके बाद बारे में मैं साफ तौर से कहना चाहता हूँ कि कल की उनकी जो मीटिंग थी आपको मालूम है कि महाराष्ट्र में एक्सपांशन होने वाला है और इसके बारे में शिंदे साहब की और भाजपा के वरिष्ठ नेताओं की बैठक होना ये स्वाभाविक है और उसका संबंध इस आज की कार्रवाई से जो जुड़ा जा रहा है वो गलत है. अगर उन्होंने कुछ किया होगा तो ही उन पर कार्रवाई होगी, क्योंकि कोई सेंट्रल एजेंसी जब कार्रवाई करती है तो उसके लिए पूरे एविडेंस उनके पास होते हैं और उनको वो कोर्ट के सामने पेश भी करने पड़ते हैं. तो अगर उनके बारे में कोई उनको ऐसा प्रूफ मिले तो ही ये कार्रवाई होगी और ये कार्रवाई आज नहीं चल रही है. बहुत दिनों से कई महीनों से ये कार्रवाई चल रही है. उनकी पूछताछ हो रही है और इसके बारे में हमारे जो एमएलए है उन्होंने भी एक निवेदन दिया था कि उनको आनंद हुआ है. तो ये हमारे 40 जो एमएलएज है उनका कहना नहीं, हमारे जो 50 एमएलएज है उनका कहना नहीं है. हमने कभी भी ऐसी मांग नहीं की थी कि संजय राउत जी पे कुछ कार्रवाई हो. हालांकि वो बहुत बुरी चीज़ें बोलते हैं, उनकी बोलने की भाषा बहुत ही इंडिसेंट है, लेकिन कभी भी हम लोग ऐसे नहीं चाहते हैं कि किसी पे पर्सनल कोई कार्रवाई हो. लेकिन अगर किसी ने कुछ गुनाह किया हो तो उसके बारे में कार्रवाई होना ये स्वाभाविक है और उनके खिलाफ कोई सबूत मिले तो ही ये कार्रवाई होगी. लेकिन दूसरी चीज़ मैं ये भी कहना चाहता हूँ कि आजकल मुंबई में बहुत सारी कार्रवाई इस वजह से चल रही है कि जो बाला साहब का सपना था जिसमें झोपड़पट्टी वासी हो कोई चाल वासी हो उनको उनके नाम के यानी उनके जिसमें उनकी ओनरशिप रहे ऐसे मकान उन्हें मिल जाए और वो उनका खुद का सपना था. लेकिन आज ये हम लोग देख रहे हैं कि इन लोगों को बाहर निकाला जाता है. वहाँ पे बड़ी बड़ी इमारतें बन जाती है लेकिन उनको खुद का घर नहीं मिल रहा है. और अगर ऐसे मामले में सेंट्रल एजेंसी या स्टेट एजेंसी कुछ एक्शन लेती है तो वो एक तरह से
एक अच्छी चीज इसलिए है क्योंकि ये बाबा साहब का सपना था, ये उनके हक के घर है और वो उनको मिलने ही चाहिए। दादर में भी ऐसा हुआ था, वहाँ के जो हमारे MLA सरवणकर साहब वो बार बार उद्धव साहब को भी बोल रहे थे कि ये बिल्डर लोगों को रास्ते पे लाते हैं और उनको उनके हक के मकान नहीं दिला रहे हैं, उनकी बड़ी बड़ी इमारतें बन जाती हैं। तो एक अलग सब्जेक्ट है और इस सब्जेक्ट में कोई हो जाता है तो जो भी इसके लिए जिम्मेदार है इस पर कार्रवाई होनी चाहिए, यही हमारी भूमिका है और हम बाला साहब के विचारों के साथ। सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते आणि कुठेतरी याचं कनेक्शन जोडलं जात आहे, काय नेमकं तेच कारण होतं का? बिलकुल नाही, आज सकाळी त्यांनी प्रेस घेऊन सांगितलंय की लवकरच आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। शेवटी आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळामध्ये कुठल्या पक्षाकडे कुठली खाती येतात याच्यावर सविस्तर चर्चा केली जाते आणि त्याच्यानंतरच मंत्रिमंडळाचं गठन केलं जातं। कारण एकदा तुम्ही शपथ घेतल्यानंतर तिथं शपथ घेतल्यानंतर मंत्र्यांना खात्याचं कुठलं खातं त्यांना देण्यात आलेलं आहे हे सुद्धा सांगितलं जातं आणि तिथं जाऊन ते आपापल्या कार्यालयामध्ये जाऊन त्याचा चार्ज घेतात। कुठल्या पक्षाला कुठली खाती मिळणार हे जर निश्चित झालं नाही तर मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे दिल्लीहून आल्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की आपल्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, परंतु या गोष्टी फायनलाइज झाल्या असतील असं मला वाटतं। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जात आहेत, आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घराच्या बाहेर जे शिवसैनिक जमले होते त्यांना संबोधित करताना असं म्हटलेलं दिसत आहे की मी असा मुख्यमंत्री नव्हतो जो कुणीही जेवण टाकलं, कुणीही बोलवलं म्हणून जेवण सोडून सगळं तिकडे जाईल, असा कुठेतरी रोख दिसतोय मुख्यमंत्री जे वारंवार दिल्लीला जातात त्याच्याकडे। बरोबर आहे, कारण त्यांच्याकडे जाणारी लोक होती। तुम्ही संजय राऊत किती वेळेला दिल्लीला गेले सोनिया गांधी मॅडमना भेटायला याची तुम्ही यादी काढा आणि मग त्यांच्याकडे अशी माणसं असल्यामुळे त्यांना जायला लागत नाही, पण त्यांच्या न जाण्यामुळे लोकांचा अपमान होत असतो। 2014ची बोलणी का यशस्वी झाली नाही याचं कारण सुद्धा हेच होतं की अगदी तरुण लोकांना ज्यांना राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही अशा लोकांना त्या ठिकाणी बोलणी करायला पाठवलं जातं, त्यावेळेला समोरच्या राष्ट्रीय पक्षाचा तो अपमान सुद्धा असतो। ज्यांच्याबरोबर आपण काम करत असतो त्यांचा मान सुद्धा ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे असा मान जर ठेवला गेला तर ती महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपण केवळ आपले प्रतिनिधी पाठवायचे, समोरच्याचा अपमान करायचा आणि त्या ठिकाणी जर आघाडी झाली नाही किंवा युती झाली नाही तर मग समोरच्याला दोषी द्यायचं, हे कुठेतरी मला वाटतं की ही जनतेसमोर सुद्धा आलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काही मोठेपणा नाही आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। महाराष्ट्राने ज्याप्रमाणे प्रत्येक आलेल्या माणसाला स्वीकारलं त्याचप्रमाणे दुसऱ्याचा मान ठेवण्याचं सुद्धा महाराष्ट्राने नेहमी केलेलं आहे आणि त्या संस्कृतीचे आपण पाहिलं आहोत, तर त्याच्यामध्ये कमीपणा कुठलाही मानणं हे मला वाटतं अयोग्य आहे। उलट ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला पूरक असंच आहे आणि बोलणी करत असताना एकामेकाकडे गेलं पाहिजे आणि ते सुद्धा ज्येष्ठ मंडळीने गेलं पाहिजे। म्हणून कालची मीटिंग सुद्धा ही अमित शहाजी हे एक ज्येष्ठ नेते आहेत, म्हणजे मोदी साहेबांच्या खालोखाल त्यांचा नंबर लागतो भारताच्या राजकारणामध्ये आणि BJPच्या राजकारणामध्ये, त्यांच्याशी बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये कमीपणा काय आहे? ते भारताचे गृहमंत्री सुद्धा आहेत। अनेक वेळेला वेगवेगळ्या कारणासाठी आणि मदत मागायला आपल्याला आपण जात नव्हतो म्हणून आपल्याला मदत मिळत नसेल तर ती मदत मागायला जाणं याच्यामध्ये कमीपणा काहीही नाही आहे, कारण जनतेसाठी तुम्ही जाता आणि जनतेशी कामं करण्यासाठी तुम्हाला ही पदं दिलेली असतात, मग ते मुख्यमंत्री पद असू दे किंवा इतर पद असू दे। संजय राऊतांनी ज्या पद्धतीने वक्तव्य आम्हाला आलेलं होतं, तुम्ही त्याच्याशी स्वतःला वेगळं करता आहात पूर्ण 40 आणि हे वारंवार जर वक्तव्य असे बेताळ होत असतील तर त्यावर काही सूचना केलेली आहे का? नाही, बघा आम्ही पूर्वी सूचना केलेली नव्हती, परंतु आता मुख्यमंत्री महोदयांशी बोलून निश्चितपणे आम्ही आमच्या सर्व आमदारांना सांगू की कुणीही आमदार बोललं तर तो आपल्या सर्वांचा मिळून व्ह्यू आहे असंही घेतलं जातं। आणि दुसरं असं असतं की ज्या पद्धतीने संजय राऊत आमदारांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन बोलले आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून नकळत घडलेली ही रिॲक्शन 4 वेळा निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे अशा तऱ्हेची वक्तव्य आजपर्यंत त्यांनी कधी दिलेली माझ्या लक्षात नाही। ते कुठलंही वक्तव्य करायचं असलं तर युजली आपल्या नेते आहेत शिंदे साहेब त्यांना विचारून अशी वक्तव्य करणं हे योग्य असतं, कारण आपली वक्तव्य म्हणजे संपूर्ण शिवसेना पक्षाची वक्तव्य असं समजलं जातं आणि शिवसेनेमध्ये ही शिस्त राहिलीच पाहिजे असं शिंदे साहेबांचं सुद्धा म्हणणं आहे। राज्यपालांसंदर्भात राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात बातम्या दाबण्या
का की कसं असं म्हणतायत असं सेना काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा तऱ्हेची वक्तव्य पुन्हा होणार नाही, त्याच्यासाठी जी काळजी घ्यायची. आता अविनाश भोसलेंवर कारवाई झालेली आहे. अविनाश भोसले कुठल्या पक्षाचे असल्याचे ज्ञात नाही, त्यांचे सर्व पक्षांचे चांगले संबंध असतात. तर त्यांच्यावर कारवाई झालेली आपण सर्वजण बघतात की ह्या ज्या कारवाया होतात ह्या मोठ्या प्रमाणात लोकांना घरं दिलेली गेलेली नाही. ज्या ठिकाणी प्रोजेक्ट विकले गेले परंतु बँकेचे पैसे भरले गेले नाही, अशी जो अनेक प्रकरणं आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला तुम्ही बँकेकडून पैसे घेता एखाद्या प्रोजेक्टसाठी, प्रोजेक्ट इनकम्प्लीट असेपर्यंत कोणीतरी समजू शकतं की एखाद्याला किती देऊ शकेल, परंतु त्याचे पैसेच बुडवायचे ही जी प्रवृत्ती नवीन तयार झालेली आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा अनेक कारवाया झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या कारवाया विशेषतः मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जमिनीचे भाव खूप आहेत, फ्लॅटचे भाव खूप आहेत. आणि त्याच्यामुळे जे काय असं घडतंय की लोकांना त्यांच्या हक्काची घरं दिली जात नाही, कुठेतरी बिल्डर त्यांना पैशाचं आमिष दाखवून तीच घरं विकत घेतात आणि पुन्हा विकतात आणि ते लोक पुन्हा झोपडपट्टीमध्ये जायला परावृत्त होतात. मग जी योजना बाळासाहेबांनी बनवली त्याचं उद्दिष्ट तिथे कुठेतरी डिफीट होतं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे केवळ राजकीय पक्षांवर कारवाया होतात असं बिलकुल नाही. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगितली, अशी 5-50 उदाहरणं सांगता येतील की जे लोक संबंधित नाही राजकारणाशी, परंतु ज्या लोकांकडून हक्काची घरं दिली गेलेली नाही आहेत किंवा बँकांच्या पैशांच्या संदर्भात काय झालेलं असेल तर त्यांच्या कारवाई. संजय राऊत वारंवार ट्विट करतात आणि ट्विट करून त्यांचा जो पूर्ण भाव आहे पूर्ण ट्विटचा त्यांच्यावर समजुतीने कारवाई होते, पण ते गप्प बसणार नाही, ते बाजू आहे ते मानत राहणार आहे. अशा पद्धतीने शिवसेना सोडणार नाही असा रोग आहे. एक गोष्ट अशी आहे की त्यांची बाजू खरी असेल तर मुळात त्यांच्या कारवाईच होणार नाही. कारण कारवाई केल्यानंतर कोर्टासमोर पुरावे दाखल करावे लागतात, त्यावेळेला त्यांची कस्टडी ईडीला मिळते, नाहीतर ती मिळत नाही. त्यांना अटक झालेली नाही ही एक गोष्ट आहे, होईल की नाही मला माहिती नाही, पण झाली तर त्यांना कोर्टासमोर हजर करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांची कस्टडी त्यांना घ्यायला लागेल आणि त्यावेळेला पुरेसे पुरावे हे त्यांना कोर्टाच्या समोर दाखवायला लागेल. ही वस्तुस्थिती आहे. दुसरी एक छोटीशी गोष्ट जी ह्या राजकारणाशी संबंधित नाही की उद्या आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघामध्ये जात आहेत. मी माझ्या मतदारसंघातल्या एकाही व्यक्तीला अमुक ठिकाणी राहू नका असं बिलकुल सांगितलेलं नाही, सभेला जाऊ नका असं म्हणून सांगितलेलं नाही. माझ्याकडे पूर्ण फ्रीडम असतं, कोणीही सभेला जावं, आपले विचार सांगावे. फक्त मला एकच सांगायचं की उद्या आदित्य साहेब जे बोलतील त्याच्यामुळे माझ्यावर असलेली बंधन त्याच्यापुढे राहणार नाही. उद्या संध्याकाळी किंवा परवा मी मिटिंग घेऊन माझी जी बाजू आहे की ज्याच्यामध्ये मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे हे मी जनतेसमोर आणेन, जेणेकरून शिवसैनिकांच्या मनामध्ये कुठेही संभ्रम असेल तो दूर होईल. आणि त्याच्यामुळे उद्याची त्यांची मिटिंग होईपर्यंत मी थांबलेलो होतो. त्यांनी अवश्य मिटिंग घ्यावी, जिल्ह्याभरातून त्यांना लोक गोळा करावी आणि त्यांनी वाटेल ते बोलावं. त्याच्यामध्ये काही बंधन नाही. कोणी मिटिंगला जायचं असेल त्याच्यावर कुठलं बंधन नाही, परंतु याच्यापूर्वी मला जे बोलायचं आहे त्याच्यावर सुद्धा काही बंधन राहणार नाही. कारण मी नैतिकता मानणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे, मी नैतिकता मानतो, त्याच्यामुळे आजपर्यंत गप्प राहिलेलो होतो. आणि त्याच्यानंतर मला सुद्धा जे माहिती आहे तर मी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे ते सुद्धा मी जनतेसमोर सर हिंदी में बता दीजिएगा सर. सबसे पहले ये कि बार-बार सीएम जो दिल्ली जा रहे हैं उसको लेकर जिस तरह से बातें कही गई हैं उद्धव ठाकरे की तरफ से, उस पर आप क्या? एक तो ऐसा है कि उद्धव जी ऐसा करते कि कोई भी बात करने के लिए जाते हैं, उनके प्रतिनिधि जाते हैं. और कोई भी प्रतिनिधि आप देखिए संजय राउत साहब कितनी बार गए पवार साहब के पास, कितनी बार वो दिल्ली में जा चुके हैं सोनिया गांधी जी को मिलने के लिए, ये सब लोगों ने देखा हुआ है. तो मैं नहीं जाता हूँ इसलिए ये कुछ अलग है ऐसे वो बोलते हैं, वो सही है या गलत है उनके बारे में कुछ न बोलने के बारे में मैंने बोला था, उस पर मैं कमेंट नहीं कर रहा. लेकिन एक चीज़ तो जरूर बोलूँगा कि 2014 में ऐसे लोगों को भेजा गया जो उम्र में बहुत कम थे और जिनको भेजना नेशनल पार्टी के लिए इंसल्टिंग था. इसीलिए बीजेपी को जिम्मेदार ठहराना 2014 में हमारा समझौता नहीं हुआ ये भी गलत है. जब कोई बड़ी पार्टी रहती है तो उसके नेता का सम्मान भी करना पड़ता है. अगर शिंदे साहब हमारे नेता है तो अमित शाह जी भी नेता है. एक नेता ने दूसरे नेता को मिलने के लिए जाना ये बिल्कुल वाजिब है, उसमें बिल्कुल कोई भी कमी नहीं है. दूसरी चीज़ यह है कि जब मिनिस्ट्री आती है तो कौन सा डिपार्टमेंट किसके पास रहेगा इसका भी डिसीजन हाईकमांड ही लेती है.
तो इसके बारे में उनसे बात करना कोई भी गलत नहीं है। वो न तो संजय राउत के खिलाफ गए थे और उनको जो मिनिस्ट्री बनानी है, इसलिए जब वो वापस आए तो उन्होंने अनाउंस किया कि जल्दी मेरी कैबिनेट का एक्सपेंशन हो जाए। सर, आदित्य ठाकरे रैली कर रहे हैं, आपकी कॉन्स्टिट्यूंसी में जा रहे हैं। देखिए, मैंने जिंदगी में कभी भी किसी पे प्रेशर नहीं डाला है। मैंने किसी को भी ऐसा नहीं बोला है कि उनकी रैली में मत जाओ, उन्हें जितनी चाहे भीड़ इकट्ठा करने दो, लेकिन वो जो बात मेरी कॉन्स्टिट्यूंसी में जाके करेंगे उसके बाद उस पर भी कोई पाबंदी नहीं रहेगी कि उनके लिए मैंने क्या किया है। वो महाराष्ट्र को जनता के सामने लाने के लिए मुझ पर कोई पाबंदी नहीं रहेगी, क्योंकि मैं एक मॉरल ड्यूटी समझने वाला और अपने सिद्धांतों पे चलने वाला कार्यकर्ता हूँ। मैंने आज तक खुद को रोक के रखा था, क्योंकि मैं ऐसे समझता हूँ कि ये मेरे सिद्धांतों के खिलाफ था। लेकिन आप अगर मेरे कॉन्स्टिट्यूंसी में जाके कोई झूठी बात मेरे लोगों से करेंगे, जिनपे मैं बहुत प्यार करता हूँ, जिन्होंने मुझे 3 बार जीत के दिया है, और एक बहुत बड़ी लड़ाई कोंकण में हुई थी। बाल साहब जब खुद जिंदा थे तो वो उद्धव साहब को लेके, राज साहब को लेके, अपने सब MLAs को लेके गए थे कोंकण में नारायण राणे जी को डिफीट करने के लिए, लेकिन वो डिफीट नहीं कर सके। उनकी जो इच्छा था बाबा साहब की, वो मैंने पूरी की है। इसीलिए मुझे लगता है उस वक्त मैंने अपने MLAship का रेजिग्नेशन भी दिया था शरद पवार के साथ, पवार साहब के पास, क्योंकि पवार साहब एक मेरे बहुत करीबी नेता थे, जिनके साथ मैं खुद, मेरा पॉलिटिक्स बढ़ा, मैं खुद रहा उनके साथ। मैंने करीब 18-20 साल तक उनके साथ काम किया है। और मैं जब 40 साल का था तो उन्होंने MP के लिए मेरा नाम ये किया था, और वो हमारी MP की सीट भारत की लास्ट सीट थी कांग्रेस की, जो डिक्लेयर हुई। इतना वो मुझसे प्यार करते थे। उसके बाद 14 साल तक मुझे MLA का पोस्ट भी नहीं दिया गया, फिर भी मैं उनके साथ ही रहा, उनके साथ काम करता रहा। बाद में MLA बना। लेकिन जिस वक्त मुझे नारायण राणे जी के पुत्र जो है, जो MP थे, सिटिंग MP, उनकी कैंपेनिंग के बारे में बोला गया, और जब मुझे बोला गया था कि पवार साहब मेरे कॉन्स्टिट्यूंसी में नहीं आएंगे, उसके बावजूद भी वो आए, तो उनके साथ स्टेज पे जाने के लिए मैंने वहाँ इनकार कर दिया, मेरा रेजिग्नेशन उनको दिया, और इसीलिए मेरे सबसे चाहते नेता से मुझे दूर भी आना पड़ा। इतना मैं अपने मॉडल को ये करता हूँ, उसका सम्मान करता हूँ, और मुझे तो कोई पॉलिटिकल बैकग्राउंड है नहीं। मुझे लोग वो जो मुझे प्यार करते हैं, इसलिए मुझे जीत के देते हैं, और मुझे मेरे सिद्धांतों पे ही चलना है, इसलिए मैं अपने सिद्धांतों पे ही चलूँगा। जैसी गलती पवार साहब ने उस वक्त मैं उसको गलती नहीं बोलूँगा, उनका वो शायद कर्तव्य भी रहेगा, मेरे कॉन्स्टिट्यूंसी में आके की है, वही गलती आज आदित्य जी दोहरा रहे हैं। तो इसके आगे चल के मुझे जो भी मालूम है, उनके लिए जो भी आज छोटा मोटा मैंने किया होगा, वो भी महाराष्ट्र की जनता के सामने लाना मेरा कर्तव्य रहेगा, और मेरे सिद्धांत इसके लिए मुझे परमिशन भी देंगे।